मी प्राध्यापक देवीदास शिंगळे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान। आज दिनांक 13 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे नीट संदर्भाने झालेला महाघोटाळा याची सीबीआय चौकशी व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आलेले आहे। नीटच्या संदर्भाने नीट हा देशातील नसून जगातील एक महत्त्वाचा विषय आहे आणि ती वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे। त्या अनुषंगाने नीटचा अभ्यास करणारे गोरगरीब मेहनती दीनदलित लोक जे आहेत, मुलं जे आहेत, ते मुलं दररोज काबाड कष्ट करून ते परीक्षेची तयारी करतात, 2-2 वर्ष परीक्षेची तयारी करतात। आणि आता कालपरवाचा ज्या नीटचा घोटाळा झालेला आहे त्यामध्ये हरियाणामधील 62 ते 70 मुलं, एकाच सेंटरची मुलं, त्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले। ही एक अशक्य बाब आहे। असं होणं म्हणजे काहीतरी त्यामध्ये घोटाळा झालेला आहे। आणि दुसरी बाजू म्हणजे की 2 विद्यार्थी परीक्षेला त्यांच्याकडे पेपर उशिरा देण्यात आला असा एक कारण दाखवून त्यांना मार्क वाढ देण्यात आली आणि ते मार्क, ग्रेस मार्क जी वाढ देण्यात आली ती 718 आणि 719 हे कोणत्याच बेसिसवरती शक्य होऊ शकत नाही। जर निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळं जर एक प्रश्न चुकला तर त्याचे 4 मार्क जातील आणि त्याच्यात निगेटिव्ह सिस्टीम 1 मार्क असेल तर 5 मार्क जातील। अशा संदर्भाने 715 मार्क पडावेत अशी एक त्याच्यात तरतूद असताना ह्या गोष्टी, अशक्य गोष्टी ह्या कशा काय शक्य आहेत या संदर्भाने देशामध्ये हाहाकार माजलेला आहे। मेहनत करणारी मुलं, गोरगरिबांची मुलं, आणि शेतकऱ्यांची मुलं ही मेहनत करून त्यांचं म्हणजे अशी जर घोटाळे करून जर कोणत्याही परीक्षा पास करीत असतील किंवा त्यांना पुढे ढकलत असतील तर ही मानवी जीवनाशी निगडित घटना आहे। वैद्यकीय परीक्षा म्हणजे डॉक्टर बनून त्या पुढे फ्युचर प्लॅन मध्ये ज्या मानवाचा इलाज केला जातो, आरोग्याचा इलाज केला जातो, त्या आरोग्या संदर्भात अशा गंभीर समस्या उद्भवत असतील तर हे देशाला घातक आहे। या संदर्भाने त्वरित पंतप्रधानांनी या नीट घोटाळ्याची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि सीबीआय चौकशी करून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी असे आम्ही या निवेदनात म्हटले आहे। जर असे नाही झाले तर आम्ही देशभर तीव्र आंदोलने छेडू।